राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जन्मदिन 22 जुलाई को था और मुख्यमंत्री के जन्मदिन के तहत विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना से सेवा सप्ताह मनाया जा रहा है। इस सेवा सप्ताह के अंतर्गत विविध उपक्रम लिए जा रहे हैं। वहीं विधायक किशोर जोरगेवार ने एक पत्र परिषद लेकर सेवा सप्ताह के दौरान होने वाले विभिन्न उपक्रमों के संबंध में विस्तार पूर्वक मीडिया प्रतिनिधियों को जानकारी दी। राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का 22 जुलाई को जन्मदिन था और इस जन्मदिन के उपलक्ष्य में विधायक किशोर जोरगेवार की संकल्पना से तथा चंद्रपुर महानगर भाजपा की ओर से एक सेवा सप्ताह का आयोजन किया जा रहा है और इस सेवा सप्ताह में विभिन्न उपक्रम लिए जा रहे हैं। वहीं इस सेवा सप्ताह के दौरान लिए गए कार्यक्रमों के संबंध में जानकारी देने हेतु आज एक पत्रकार परिषद ली गई। इस पत्रकार परिषद में विधायक किशोर जोरगेवार, भाजपा महानगर अध्यक्ष सुभाष कासनकोटवार, महाराष्ट्र भाजपा राज्य परिषद सदस्य तुषार सोम, ओबीसी भाजपा नेता डॉक्टर अशोक जितोड़े, भाजपा नेता प्रकाश देवतले, नामदेव डाहुले, पूर्व नगर सेवक चबुताई वैरागड़े, बलराम डोडानी के साथ वंदनाताई हातगावकर, अजय जायसवाल आदि उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस सेवा सप्ताह के संबंध में विधायक किशोर जोरगेवार ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस होता। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये 20 जुलै ते 29 जुलै हा सेवा सप्ताह म्हणून भारतीय जनता पार्टीने साजरा करण्याचा ठरवला, ज्यामध्ये 355 कार्यक्रम घ्यायचा संकल्प केला। परंतु मला सांगण्याचा आनंद होतोय की 355 पेक्षा अधिक म्हणजे जवळजवळ 400 कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे। ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो राज्यांनी दिला, सर्वच राजकीय पक्षांच्या आवडीचा कार्यक्रम असतो, तो समाजासाठी आवश्यक कार्यक्रम आहे, तो रक्तदानाचा आहे। आणि तब्बल एक नव्हे दोन नव्हे देवाभाऊ 55 वर्षाचे पूर्ण झाले म्हणून त्यांना 55 रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केली, ज्यामध्ये हजारो बॉटल या ठिकाणी युनिट रक्त हे संकलित होणार आहे आणि ते रुग्णांच्या कामी येणार आहे। यासोबतच योग शिबिर सुद्धा होत आहे। एक महाआरोग्य शिबिर या चंद्रपूरमध्ये होऊ घातलेलं आहे या रविवारला। मुंबईचं ज्युपिटर हॉस्पिटल, नागपूरचं NCI, वर्धेचं सावंगी मेघेचं हॉस्पिटल, चंद्रपूर मेडिकल कॉलेज आणि सर्व मिळून हे मोठं महाआरोग्य शिबिर सुद्धा या ठिकाणी होत आहे। वृक्षारोपण जी आवश्यकता आहे ते सुद्धा होत आहे। वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या द्वारे ते होत आहे। शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, भाजपा अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, अम्मा के संस्कार मुलांवर ते केंद्र सुरू होणार आहे। रोजगार मेळावा आहे, डिजिटल क्लासरूम आहे, कार्यकर्ता मेळावा आहे, काही पक्ष प्रवेश आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आहे, अनेक आहे, निबंध स्पर्धा आहे, सेतू केंद्राचे उद्घाटन आहे। या ठिकाणी शाळकरी मुलींना 2055 मुलींना आपण या ठिकाणी सायकल देतो आहे। एवढंच नव्हे तर चंद्रपूरचं जे वैभव आहे, चंद्रपूर जो ऐतिहासिक वारसा आहे, तो जगापुढे जावं म्हणून महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवलिंग हे चंद्रपूरमध्ये आहे। त्या शिवलिंगाचं पूजन करण्याकरता महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी सौभाग्यवती अमृता वहिनी फडणवीस या ठिकाणी येणार आहे। 1,55,000 बेलपत्र, 55 नद्यांच्या जलासह या ठिकाणी महारुद्राभिषेक केला जाणार आहे। ही सर्व अशी अनेक सेवेचे उपक्रम देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी संपन्न करीत आहेत। CTV के लिए बाबर यारकर की रिपोर्ट।